सन्माननीय मान्यवरांनी परेड संचालनाकरता अनुमति दिलेली आहे। पुनश्च एकदा एलसीसी सार्जंट शिवम नांदेकर अपनी जगह पर उपस्थित। एनसीसी सार्जेंट शिवम नांदेकर द्वारा सभी प्लाटून कमांडर को 303 में दैने मुंडे का आदेश। और इस परेड में कुल 7 प्लाटून का समावेश किया गया है। इन सभी प्लाटून का नेतृत्व कर रहे हैं एनसीसी सार्जेंट शिवम नांदेकर। इनके नेतृत्व में यहाँ पर परेड संचालन किया जाएगा। या सर्व पथकांतर्फे सन्माननीय मान्यवरांना मानवंदना दिली जाईल। या सर्व परेडचं नेतृत्व करत आहे एनसीसी सार्जंट शिवम नांदेकर। यामध्ये एनसीसी सेकंड इयरचे 2 पथक, स्काउटचे 2 पथक, गाईडचे 3 पथक आणि आरएसपीचे 1 पथक या पथकांचा या परेडमध्ये समावेश। या सर्व पथकांची सन्माननीय मान्यवरांना मानवंदना दिली जाईल। या संपूर्ण परेडचं निरीक्षण करत आहे एनसीसी सार्जंट शिवम नांदेकर आपल्या सर्व पथकांसमवेत। त्या पाठोपाठ असणारं जे पथक आहे एनसीसी सेकंड ईयर प्लाटून कमांडर अर्णव संतक्के द्वारा मुख्य अतिथि को मानवंदना दी जा रही है। त्या पाठोपाठ असणारं जे पथक आहे एनसीसी सेकंड ईयर प्लाटून कमांडर कुमारी श्रावणी भुतकर या प्लाटूनचं नेतृत्व करत आहे आणि आपल्या पथकांसमवेत सन्माननीय मान्यवरांना मानवंदना दिली जात आहे। त्या पाठोपाठ असणारं जे पथक आहे स्काउट सेकंड ईयर प्लाटून कमांडर साई गौरी। त्या पाठोपाठ असणारं जे पथक आहे स्काउट थर्ड ईयर प्लाटून कमांडर प्रसन्न लांडे हा आपल्या पथकांसमवेत सन्माननीय मान्यवरांना मानवंदना दिली जात आहे। त्या पाठोपाठ असणारं जे पथक आहे गाईड थर्ड ईयर प्लाटून कमांडर कुमारी समृद्धी फड आणि जे निळ्या पोशाखामध्ये जे पथक येत आहे ते गाईड थर्ड ईयर प्लाटून कमांडर कुमारी समृद्धी फड, कुमारी भार्गवी तट्टे या पथकाचं नेतृत्व करत आहे। आणि सर्वात शेवटी जे पथक आहे ते आरएसपी प्लाटून कमांडर कुमारी इशिका भुंबर या प्लाटूनचं नेतृत्व करत आहे। आणि पुनश्च एकदा सर्व पथक आपल्या जागेवर उपस्थित होत आहे। त्या पाठोपाठ असणारं जे पथक आहे ते म्हणजे विद्यालयाचं बँड पथक या पथकातर्फे सुद्धा सन्माननीय मान्यवरांना मानवंदना दिली जात आहे। यानंतर असंच याच सिक्वेन्सने आपल्याला रॅलीमध्ये सहभागी